मला भाऊ नाही, पण तेच माझे कैवारी होऊन सनी मला गाडी त्यांनी दिली. गरिबीची हे न करता माझ्या घरी ते आले. आज मला दादांमुळे गाडी भेटलेली आहे. आज मला भाऊ नाही, पण तेच माझे कैवारी होऊन सनी मला गाडी त्यांनी दिलेली, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभार मानते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. अगदी शेवटच्या श्रेणी घरी चालली होती, पण माझ्या बहिणीने मला सांगितलं की थांब, शेवटचा नंबर बाकी. मी म्हंटले की काही नंबर लागणार, शेवटचा जॅकपॉट आहे. पण मला वाटलं नव्हतं की त्यावेळी माझा नंबर लागेल आणि तिथे माझा नंबर लागला. गरिबीची हे न करता माझ्या घरी ते आले आणि चहा पिऊन सनी माझ्या घरी आले. मला याचा खूप खूप आनंद आणि अभिमान सुद्धा वाटतो की ते माझ्या घरी आले. मंडळाच्या माध्यमातून हा एकदंत महोत्सव आम्ही तिथे घेत असतो आणि चाळीसगावकर त्याला अगदी खूप मोठा प्रतिसाद देतात. म्हणजे चाळीसगावचा एकदंत हा जो उत्सव आहे, हा चाळीसगावचा हा आता जनतेचा लोकोत्सव झालाय आणि प्रत्येक कार्यक्रमाला उपक्रमाला सगळेजण एकदम परिवारासह हजेरी लावतात. आणि आम्ही शेवटच्या दिवशी एक लकी ड्रॉ ठेवतो आणि काही बक्षीस देतो. त्यात ज्ञानदा नावाच्या आमच्या एका छोट्या भगिनीला एक गाडीचं बक्षीस लागलं आणि तसं तिचं आताच एज्युकेशन पूर्ण होतंय. त्या 4 बहिणी आहेत आणि अगदी वडील मोलमजुरी करतात, भाजीपाला विकतात, अगदी साधं पत्र्याचं घर आहे. असं मी त्यांच्या घरी स्वतः तिला गाडी चालवता येत नव्हती म्हणून ज्ञानदाला सोडायला मीच गाडीवर आलो आणि त्यांच्या घरी चहा घेतला. मला असं वाटतं की एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसलं. काम, राजकारण हे सगळं चालूच राहील, परंतु काही लोकांच्या सोबत एक जुळण्याचा हा एक चांगला संधी मला मिळाली. आमच्या मित्रमंडळाला मी खूप मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी चांगला कार्यक्रम आयोजित केला, म्हणून मला हे करता आलं.